तसं पाहिलं तर फार मागे गेलं तर अगदी 16व्या शतकापासून महाराष्ट्राचं आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी या महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवलेली सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आपल्याला आढळून येते. मुघलांचे आक्रमण असो, निजामशाही असो, आदिलशाही असो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गनिमी काव्याने आणि प्रसंगावधानाने आणि शौर्याने या महाराष्ट्राची निर्मिती केली, महाराष्ट्राचा इतिहास घडवला, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. प्रत्येक राष्ट्राचं, प्रत्येक देशाचं एक राष्ट्रगीत असतं, समूहगीत असतं. त्याच्या मागचा उद्देश असा असतो की आपलं जे राष्ट्र आहे, आपला जो प्रांत आहे, त्या राष्ट्रपती प्रांतापती आपला जो स्वाभिमान आहे तो जागृत असावा. आपल्या राष्ट्राची, आपल्या राज्याची शौर्यगाथा आपल्याला माहिती असावी, आपल्याला त्यातून प्रेरणा मिळावी. म्हणून आपण बघतो की प्रत्येक राष्ट्राचं राष्ट्रगीत असतं. तसंच महाराष्ट्राचं एक राज्यगीत आहे. या राज्यगीताविषयी मी थोडंसं सांगू इच्छितो की राज्यगीताचे गीतकार होते माननीय राजा पडे, आणि या राज्यगीताला आपल्या सुबक चालीने आवाज दिला होता कृष्णराव साबळे. कृष्णराव साबळे नाव कोणाला फारसं माहिती नसेल, त्यांना आपण शाहीर साबळे म्हणतो. शाहीर साबळे म्हटल्यानंतर आता सगळ्यांना कळालं असं. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, हे जेव्हा गीत सुरू होतं तेव्हा आपोआपच आपल्या अंगावरती शहारे उभे राहिल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे प्रत्येक राष्ट्रगीत, राज्यगीत हे आपापल्या राज्याची शौर्यगाथा असतं, आपल्याला प्रेरणा देणारं असतं. आज या ठिकाणी झेंडावंदन झाल्यानंतर पोलीस दलातील जे अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या गुणवत्तापूर्ण आणि स्वच्छ सेवेने अतुलनीय अशी कामगिरी केलेली आहे. त्यांना पोलीस दलात, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सर्वोच्च समजला जाणारा मानाचा असं एक पदक आहे, पोलीस महासंचालक पदक. ते माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पोलीस खात्यामध्ये काम करत असताना 24/7 आम्ही सगळे व्यस्त असतो. मानसिक, शारीरिक, बौद्धिक अशा सगळ्या आघाड्यांवरती आणि कौटुंबिक अशा सगळ्या आघाड्यांवरती एक पोलीस अंमलदार असेल, नाहीतर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असेल, त्याला आपला लढा द्यावाच लागतो. आणि या लढ्यातून स्वतःला स्वस्थ ठेवणे आणि पोलीस दलासाठी सर्वोच्च कामगिरी करून दाखवणे, हे दोन आव्हानं त्याच्यासमोर असतात. प्रत्येकच जण यशस्वी होतो असं नाही, पण जे यशस्वी होतात ते खूप उत्तम कामगिरी करून दाखवतात. अशांचा सन्मान करणं खचितच बनतं. म्हणून दरवर्षी माननीय पोलीस महासंचालक साहेबांच्या वतीने हे पोलीस महासंचालक पदक अशा अतुलनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात येते.